आपा हं? यंदा पाऊस नाही काय नाही सगळं हो हे ना, झालंय पाऊस हो. पण नाही ना मग आता ये ना चाललंय हा अजय अजय म्हणजे पेरणी चालला जण काहीतरी पेरला जण पाऊस पण नाही बरी हा राजा ना तेच ना. काय तर काय सध्या लय अवघड यंदा जरी पण झालेली लई हो पण किती पाऊस गरमी होईल पडणारच आहे. पाऊस येणार पाऊस ये नाही पडणारच काय आहे नाही. यंदा लय मोठा पाऊस पडणार आहे. बरं आपा मी काय करते मी येते लगेच. हो ये. मला तर थांब तर वारू मध्ये काम कर काय मी काम करायला इथं लहानाचं मोठ केलं तुला तयार केलंय तुला इतकं मोठं केलंय तुला इतकं मोठं चिटिलंय हा तर तुम्ही तुला काम नाही करायचं रानामध्ये नाही करायचं. तुलाच नंतर सांभाळायचं ना. तुम्ही हो का तुम्ही किती गळा फाडला आणि किती मोठ्याने बोलले मी काम करणार नाही एक दगड उचलणार नाही सांगून ठेवतो तुम्ही आधीच. मग जा तरी चल निघता रे जा रे नीट बोला. घरी घरी जाणार नाही मी इथून जाणार किती झाडाखाली झोपणार आहे. जा तिथे जाऊन झोप तू जा हा जा चल नीट काय झालं आपा काय नाही कोण दादा आलते काय? तो भाऊ आलता हा मग काय म्हणलं कुठे गेलाय त्यो? केव्हा खाली जाऊन झोपलाय जेवण पण नाही केलेलं. काय काम चालाय नाही काय चालाय नाही मी त्याला आहे तरी सवय लागतं का मग तुम्ही सांगायचं ना त्याला समजून. त्याला सांगितलं देऊन तो ऐकतो दरिंदर जाऊन तो भाऊ तसा त्यो हा अहो आपा शिवायला कंदील झाला. त्यो लय दरिंदर आहे आता असं नका पण शिवाय कसं देता. तो तर काम चालती मग त्या रानामध्ये इथं काम चालती घरी चालती पण तो शिवायला आहे ना तुमचं तो लग्न झालं मला काय तो नाही बरं तुझ्या शिव तरी मला तो नाही बरं तू एकटीच मुलगी मला हा आता तर काय तो मोठ झालाय हा तर होईन नाही होईन तर काय देणं नाही तुझं लग्न करून देणं मला काम आहे तुला नवरा तसा पाहिजे मला हं? शहरात राहणार पाहिजे त्याच्याकडे गाडी असली पाहिजे नाही का हं. पैसा पाणी असला पाहिजे म्हणजे मला कसं राहण्यासारखं राहायला नाही का त्याने राहण्यात ठेवलं पाहिजे. बरं 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 चांगला मुलगा बसतो ऊन लागत आहे बाबा कोण झोपलं इथं ए हा काय तर का झोपाय जागा काय त्या ह्यांचं घर कुठं आहे घर कुणाचं ते घरच म्हणतो आपलं ते हे वावर ते हे नाही का बाबूराव बाबराव हा कोण पण बाबूराव नाहीत का बाबूराव ते पेंटचे पेंडसे बाबराव का हा हे काय त्यांचंच वावर आहे त्यांचं तुम्ही कोण आहे इथं? हे त्यांचा मुलगा आहे. मग असं आहे का बरं चला कुठे ते दाखवा ना चला ना इकडून पण नेमकं आहे कोण तुम्ही मी वय हा सांगतो ना चला ना चला ना सांगतो ना सांगा ना रे अहो सांगतो मी चला ना तुम्ही चला मला कळलं मुलगी तुमच्याकडे आहे ना म्हणून आलो तुम्ही तुमचा मुलगा आहे का? आमचा मुलगा कशाचा मीच मुलगा आहे आमचा मुलगा मग मी वाटत नाही का तुम्हाला माझं वय 25 आहे 50च्या आसपास होतोय 50ला अजून 25 त्यात टाकल्या म्हणून 50 होत असतील 50 नाही 25 म्हणलं 20 आणि 5 20 आणि 5 तुमचं नाव काय आहे? माझं नाव वैभव आहे. वैभव नेमकं तुम्ही तुझं राहतात आम्ही पुण्याला राहतो बघा. पुण्यात राहतात प्रॉपर पुण्यात नाहीत राहत आम्ही म्हणजे पुण्याच्या बाहेर राहतो आम्ही. नेमकं गावाला नाव असेल ना तू तरी अहो पुण्यातच राहत होतं. पिंपरी चिंचरोड नेमकं त्याच्याच नाव असेल ना वाकडला राहत होतो आम्ही. वाकडला काय चालतो तुम्ही मी वय माझा स्टॉल आहे पुण्याला स्टॉल कायचा भाजीपाल्याचा. भाजीपाला स्टॉल हा मोठा स्टॉल आहे असं आणि राहायला पुण्यामध्येच हा सांगितलं. तुमचं प्रॉपर गाव कोणतंय आमचं पोपरगाव इकडे आहे नगर जिल्ह्यात. नाव असेल ना त्याच्यात त्याला का तिकडे नगर जिल्ह्यात नेवासा माहिती तुम्हाला नेवासा तालुक्यात भेंडा गाव माहिती तुम्हाला भेंडा तिथं चालले आम्ही प्रॉपर तिथंच होय हा. ते आम्ही कामानिमित्त आमचे वडील तिकडे गेलते ना म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो. हा पण आमची मुली शिकलेली शिकलेले मग आता शिकलेले सगळे जास्त आता मी शिकलेलो नाही काय
फक्त बाबा एक शिकलेले आहेत आणि मी शिकलेलो. तुम्हाला नोकरी नाही काय करतात तर नुसतं भाजीपाला अहो भाजीपाला आणि करून पण नोकरीला तर नाहीत. नोकरी काय करता 3-4 हजार रुपये रोज पडतोय ना. आमच्या पुढीला नोकरीवाल्याच्या घरामध्ये द्यायचंय अहो नोकरी आणि- कसा नोकरीलाच काय हे भाजीपाल्याच ऐका ना, हे भाजीपाल्याच बघा ना, रोज नवीन नवीन भाज्या, रोज नवीन नवीन भाज्या, ताज्या ताज्या भाज्या खायला. आमच्या रानामध्ये रोज भाज्या निघतात. अहो, तुमच्या रानात रोज कशा भाज्या आहेत? काय तर नुसते ढेकळे आहेत तुमच्या रानात आणि भाज्या आहेत. घेत राह आत्ता घेत राहीत उन्हाळा म्हणून. ढेकळच आहे आता काय, मग आता उन्हाळा तरी चालू ना आमच्या इकडे बघा भाज्या आहेत कशा ताज्या ताज्या. मुंबई पुण्याला काय हा आता त्यातल्या पण भाज्या असतात. कसली असतात म्हणजे कोथिंबीर असती, आपलं आपलं काय? औषध फवारलेलं भाज्या. औषध आता तुमच्या रानात बी हे केलं औषध फवारच लागतं सगळ्या. कोण म्हणलं तुम्हाला औषध आम्ही फवारीत नाहीत, आम्ही बिना औषधाचं उगवतो. बिना औषधच कसं होईल? हं, बिना औषधच होतच नाही पीक. होतं ना, कसं होईल? कसं होईल होतं सांगा ना, कसं होईल? होतं तुम्हाला माहित नसतं जरा. अहो 4-5 हजार रुपये रोज पडतोय भाजीपाल्यात दुकानात, अजून काय पाहिजे? नाही 5,000 रुपये रोज म्हणजे किती झाला महिना बघा ना तुम्ही. तुम्हाला सांगता हा आमची मुलगी आम्हाला चांगली जरा म्हणजे नाही, माझं घर चांगलंच आहे. आमची मुलगी आम्हाला नव्हतं जरा द्यायची. ए पोरी तुझ्या अपेक्षित आहेत आपण सांगितलं ना तुम्हाला मागच मी, काय सांग ना एकदा. काय मुलगा शहरात राहायला पाहिजे आणि त्याच्याकडे गाडी असली पाहिजे, पैसे पण असले पाहिजे नाही का. हं. मग मग तुला येऊ घर मुलगा बीर असं पसंत मस्त येतं नाही. पाहिजे, 1-2 मजली. तुला येऊ मुलगा पसंत येत नाही. हा? तुम्हाला मला पसंत आहे तुला. तू सांग तुझी पसंती मी नाही. आमचं काय नाही, आमचं झालं गेलं. नाही वाटत. नाही का? त्याच्याकडे गाडी नाही, काय नाही, तेच पाय बरं पाय. आम्हाला मुलगी नाही द्यायची. ती अपेक्षा लय मोठ्या आहेत. ती सध्या BS काढली तर तिला नोकरी लावायचं आम्हाला. अहो, अपेक्षा लय मोठ्याला आता अपेक्षा काय आता? ती म्हणती मला रानामधलं नवरात्र राहायचं नाही, मग आता रानात नाही जायचं. हा ठीक मला आहे. शहरातलं नवरात्र राहायचं आहे. मग आता मी कुठं राहतो? आणि- शहरात नाही कुठं राहतोय? शहरामध्ये जाता तुमची गाडी नाही, बिडी नाही, काय नाही. आता गाडी भाजीपाला आणायला माझ्याकडे छोटा हत्ती आहे ना, त्याच गाडीत बसायचं हिंडायचं. ती आतून काय करायचं? हिंडायला बसायला मोठी 4 साई झाली पाहिजे माझ्या मग मुलीला. छोटा हत्ती काय 3 चाकी असतो काय? 3 चाकी असतो, 2 चाकी असतो. मग काय काय तुमचा निर्णय काय? नाही द्यायची आम्हाला. अहो ऐका, आलेली संधी घालू नका. मोठा स्टॉल आहे काय, एवढा मोठा आहे. हा तुमचा तिची पण मत असून द्या. काय तॉल हा स्टॉल म्हणा ना मग. तुमचा तॉल तिची पण मत असून द्या, पण आम्हाला मुलगी नाही द्यायची. बघा विचार करा अजून आता. आमची मुलगी आम्हाला नोकरीवाला द्यायची. आलेल्या संधीचं नका राहू, हे करू सोनं करा. आम्हाला तुमच्या घरात द्यायची नाही. आम्हाला मुलगी द्यायचीच नाही का तुम्हाला? मग नाही. आमची मुलगी द्यायची, नोकरीवाला द्यायची. मग जाऊ का मग मी? हो या बघा अजून आता विचार करा. विचार करून आम्ही सांगितले. बरं ऐका ना, मला काय माहित होतं, काय हे आत्ता होता तिथं बसलेला तुमचा मुलगा होता ना, हो बरोबर आहे ना? हो काय करतो तुमचा मुलगा? तू काय नाही घरी जातो. घरीच असतो. आणि हे आपलं काम वगैरे काही त्यामध्ये येत आहे रान आहे ना आम्हाला. राहणं? नाही नाही, तेव काय काम करतो? असतो घरी. असं आहे का? मग आता समजा जर उद्या चालून जर समजा लग्न करायचं असलं तर मग तुम्हाला मुलगी कशी पाहिजे? आम्हाला मुलगी गरीबाची. गरीबाची पाहिजे, पण कशी पाहिजे? कशी म्हणजे तिला संस्कार वगैरे कसे पाहिजे तुम्हाला? चांगली पाहिजे. चांगलेच पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आणि तुमचा मुलगा काय काम करतो? आमचं मुलगा काय काम तुझं म्हणजे? नाही नाही, आत्ता तुमचा मुलगा काम काय करतो? घरी बसून आहे. घरी बसून आहे, बरोबर आहे. मग आता मला सांगा, तुमचा मुलगा घरी बसून आहे, हां, मग तुम्हाला काय वाटतंय की आम्हाला गरीबा घरची मुलगी पाहिजे, चांगली पाहिजे, हां? आणि मग ती जर मुलगी जर तुमचा मुलगा काहीच काम करत नाही म्हणली आणि नको म्हणली, मग तुम्हाला काय वाटेल? काय वाटतं म्हणजे? काय वाटेल तुमच्या मनाला? काय वाटेल? दुसऱ्या मुली आहेत ना. आणि दुसऱ्या पण तो काही करीतच नाही ना, तो काहीच करीत नाही म्हणले ना तुम्ही. पण आम्हाला द्यायची नाही ना आमची मुलगी. अहो देऊ नका, तुम्ही जावा बरं. देऊ नका. जावा चला. अहो, तुम्ही ऐका, देऊ नका. जाऊ तुम्ही जाऊ.